तर वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आज काय स्टडी करणार आहोत आपण? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, शॉर्ट मध्ये त्याला काय म्हणतो आपण? YDSE. हा फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे ज्यानं लाईटचं वेव्ह नेचर प्रूव्ह केलं. याच्या आधी कोणाला होतं? हायजिनने काय सांगितलं? लाईट इज अ वेव्ह. पण हायजिननं जे सांगितलं ते हायजिनचं अझम्पशन होतं. हायजिन्सकडे कुठले असं ठोस सबूत नव्हता, ठोस प्रूफ नव्हतं की लाईट वेव्ह आहेच म्हणून. त्यानं फक्त हवेत गोष्टी केल्या होत्या. हवेत म्हणजे फक्त हायपोथिझम होतं त्याचं ते, ठीक आहे. पण लाईट खरोखरच वेव्ह आहे हे प्रूव्ह कोणत्या एक्सपेरिमेंटने केलं? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, ठीक आहे. कारण लाईट इंटरफरन्स करतो हे आता इथं प्रूव्ह होणार आहे. पण YDSE मध्ये ऍक्च्युअल एंट्री करायच्या अगोदर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित असायला पाहिजेत, जसं की व्हॉट इज मीन बाय कोहेरंट सोर्स. आता ऑब्व्हियसली जर तुम्ही स्क्रीनवरती इंटरफरन्स पॅटर्न बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला लाईटचे सोर्स लागतील ना. त्या दोन लाईटच्या सोर्स पासून वेव्हज निघतील, त्या आपापसात सुपरपोजिशन करतील, इंटरफरन्स करतील आणि एक इंटरफरन्स पॅटर्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार. पण त्यासाठी लागणारे जे सोर्स आहेत ते कसे असायला पाहिजेत? कोहेरंट. आणि काल बोलताना मी तुम्हाला सांगितलं कोहेरंट सोर्स म्हणजे कसे सोर्स असतात की समजा हा S1 आणि S2 जर आपण एका मिनिटासाठी कोहेरंट सोर्स मानले तर याच्यापासून निघणारी समजा एखादी वेव्ह इथं पोहोचून राहिली, ठीक है. लेट से इधर से एक वेव यहाँ पे पहुंच रही है और इससे भी एक वेव यहाँ पे पहुंच रही है और वहां पे उन दो वेव्स के बीच में का फेज डिफरेंस कुछ भी हो, 0, π/2 जितना भी हो, वो टाइम के साथ में वैरी नहीं होने वाला. जर मीडियमच्या एखाद्या पॉइंटवर दोन वेव्ह जेव्हा पोहोचतात तेव्हा त्यांच्यामध्ये असलेला जो फेज डिफरन्स आहे तो जर विथ टाइम कॉन्स्टंट राहत असेल तर ते दोन सोर्सेस काय म्हटले जातील? कोहेरंट सोर्सेस, ठीक आहे. काय म्हणते? टू लाईट सोर्सेस आर सेड टू बी कोहेरंट इफ दे इमिट लाईट वेव्स ऑफ सेम फ्रिक्वेन्सी. त्या लाईट वेव्हची फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे? सेम. म्हणजे ज्या दोन वेव्ह पासून तुम्ही स्क्रीनवरती इंटरफेरन्स पॅटर्न तयार करणारा त्या दोघांची फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे अँड हॅव अ कॉन्स्टंट फेज डिफरन्स. त्यांचा फेज डिफरन्स सुद्धा कसा पाहिजे? कॉन्स्टंट. आणि म्हणून आपल्याला हे जे दोन सोर्स लागतात इंटरफेरन्ससाठी हे आपण इंडिपेंडंट दोन सोर्स घेऊ शकत नाही. आपल्याला ते एका सिंगल पॅरेंट सोर्स पासूनच तयार करावे लागतील. जसं आता आपल्या डोक्यात काय असते? येलो कलरची फ्रिक्वेन्सी इतकी, ब्ल्यू कलरची एवढी, प्रत्येक रंगाची एक वेगळी फ्रिक्वेन्सी आहे. मग आपण काय केलं? दोन ब्ल्यू कलरचे लाईट घेतले. बल्ब 1 ब्ल्यू कलरचा लाईट इमिट करू राहिला, बल्ब 2 तो सुद्धा ब्ल्यू कलरचा लाईट इमिट करू राहिला. तर सेम कलर म्हणजे आपण काय म्हणू? फ्रिक्वेन्सी सेम, एक्झॅक्ट सेम कलर इमिट करू राहिला तर फ्रिक्वेन्सी काय म्हणू? सेम. तर तसं नाही. जरी तुम्ही दोन बल्ब घेतले, समजा हा ब्ल्यू कलरचा लाईट तुम्हाला दिसत आहे, याची मी अप्रॉक्सिमेट काहीतरी फ्रिक्वेन्सी मानतो. उदाहरणार्थ याची फ्रिक्वेन्सी काहीतरी 74 किती मन से लिया नंबर है, मुझे नहीं पता उसकी फ्रिक्वेन्सी कितनी है, ठीक है. तो ये 714 हर्ट्ज है. तो दो बल्ब लिए, हा एक घेतला अजून एक दुसरा बल्ब घेतला तर दुसऱ्या बल्बची 744 नसणारच. तुम्हाला जरी कलर एकदम एक्झॅक्टली सेम दिसून आले तरी त्याची तुम्ही दुसरा सोर्स असा पाहूच शकत नाही ज्याची फ्रिक्वेन्सी एक्झॅक्ट एवढी असेल. त्याची फ्रिक्वेन्सी याच्या लय क्लोज असेल, 714.02 714.05, समजलं का? क्लोज असेल, याच्यापेक्षा कमी असेल, जास्त असेल, पण तुम्हाला एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सीचा सोर्स मिळू शकत नाही. जसं आता माझा आवाज आहे, माझा आवाजाची एक फ्रिक्वेन्सी आहे, तुम्हाला माझ्या आवाजासारखाच एखादा आवाज दुसरा मिळेल पण एक्झॅक्ट नाही मिळेल. थोडासा काही ना काही फरक त्याच्यामध्ये राहील. कारण जे एनर्जी एखाद्या सोर्स कडून निघते ते एनर्जी त्याच्या ऍटॉमिक लेवलवरच्या व्हायब्रेशनवर डिपेंड करते. समजा एखादा सूर्य आहे, सूर्यापासून लाईट एवढा इमिट होऊन राहिला तर सूर्यामध्ये ऍटॉमिक लेवलवरती ऑसिलेशन सुरू आहेत ना. मग एखादा ऍटम मधला एखादा इलेक्ट्रॉन किंवा असे जे ऑसिलेशन सुरू आहेत ते या सनमध्ये जर असे सुरू आहेत या मोमेंटला तर दुसऱ्या एखाद्या सनमध्ये एक्झॅक्टली तसे थोडी असतील. समजलं का? तर तुम्हाला दोन इंडिपेंडंट सोर्स घेऊन सेम फ्रिक्वेन्सीची लाईट मिळू शकत नाही. तर मग त्याच्यावर आयडिया काय आपल्याकडे? त्याच्यावर आयडिया आहे की तुम्ही एक सोर्स घ्या आणि एकापासून दोन तयार करा. समजलं का? जसं आता फॉर एक्झाम्पल मला इकडे इंटरफेरन्स करायचा आहे तर मी काय केलं? एक पॅरेंट सोर्स घेतला, हा माझा मेन सोर्स आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी एक हर्डल किंवा एक कार्डबोर्ड ठेवलं, ठीक आहे. हा एक कार्डबोर्ड ठेवला आणि या कार्डबोर्डला एक छोटीसी स्लिट. स्लिट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय स्लिट? स्लिट का मतलब होता है एकदम पतली सी, एकदम नैरो लीनियर ओपनिंग, है ना. स्लिट को आप क्या कह सकते हो? इट इज अ नैरो लीनियर ओपनिंग. आय होप कि आप समझ पा रहे हो मैं क्या बताने कुछ. जसं आता मी जर असा हात केला तर माझ्या या दोन बोटामध्ये हे जे ओपनिंग आहे त्याला आपण स्लिट म्हणू शकतो. लिनियर नॅरो ओपनिंग इज कॉल्ड अ स्लिट. तर हे किती स्लिट आहे, मग याच्यामधून लाईट पास होईल. ऑब्विसली जेवढी ओपनिंग आहे त्यातून लाईट पास होईल. तर मी समोर आणखी एक कार्डबोर्ड नंबर 2 ठेवलं पण त्याला दोन स्लिट केल्या
आता या दोन स्लिट मधून लाईट निघेल तर हा एक इंडिपेंडंट सोर्स झाला, हा सुद्धा एक इंडिपेंडंट सोर्स झाला. पण याच्यातून निघणारा लाईट आणि याच्यातून निघणारा लाईट, आता या दोघांची फ्रिक्वेन्सी कशी आहे? एक्झॅक्टली सेम, कारण ते एकाच सोर्स पासून निघालेत ना. तर हे दोन सोर्स आपल्याला इंटरफेरन्ससाठी चालतात. आता तुम्ही म्हणू शकता की या दोघांची फ्रिक्वेन्सी कशी आहे? सेम. आणि जेव्हा दोन सोर्सची जेव्हा दोन सोर्सची फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली सेम असते, अशा सोर्सेसला आपण मोनोक्रोमॅटिक सोर्स सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? मोनोक्रोमॅटिक. मोनो म्हणजे एक आणि क्रोमॅटिक रिप्रेझेंट द कलर. क्रोमा मीन्स कलर को रिप्रेझेंट करता है वर्ड. तर सेम कलरचे लाईट झाले ते, म्हणजे त्यांची फ्रिक्वेन्सी सुद्धा काय असेल? सेम. असा लाईट ज्याची सिंगल वेव्हलेंथ आहे किंवा सिंगल फ्रिक्वेन्सी आहे त्या लाईटला मोनोक्रोमॅटिक लाईट असं म्हणतात. ठीक आहे, काही अडचण कोणाला? तर आता तुम्हाला इंटरफेरन्ससाठी जे दोन सोर्स लागतील ते कसे लागतील? कोहेरंट आणि मोनोक्रोमॅटिक. त्यांची फ्रिक्वेन्सी कशी लागेल? सेम. आणि ते कुठल्याही एखाद्या पॉइंटवर जर त्यांच्यापासून वेव्हज पोहोचू राहिल्या तर त्यांचा फेज डिफरन्स विथ टाइम कसा राहायला पाहिजे? कॉन्स्टंट. ठीक आहे, कोहेरंटचा अर्थ समजला? काही अडचण नाही. ठीक आहे, आता कोहेरंट नंतर आहे आपल्याकडे इनकोहेरंट. तर आता हा बल्ब आणि हा बल्ब जरी दोघांमधून कलर ब्ल्यू निघत असेल तरी दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे का? नाही, कारण ऍटॉमिक लेवलवर त्यांचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते मॅचच होत नाहीत ना. आपल्याला वरून वरून जरी दोन गोष्टी सारख्या वाटू राहिल्या असतील तरी त्या डीप इनसाइड सारख्याच थोडी आहेत, कारण ऍटॉमिक लेवलवर त्यांचं व्हायब्रेशन्स अलग असल्यामुळे ह्याची फ्रिक्वेन्सी याची फ्रिक्वेन्सी लय क्लोज आहे पण एक्झॅक्टली सेम नाही. म्हणून हे दोन सोर्स मोनोक्रोमॅटिक नाहीत. आणि सोबत जर मोनोक्रोमॅटिक नाही आहेत, यांची वेव्हलेंथ जर अलग अलग आहे, तर एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटवर याचा जर एका इन्स्टंटला फेज डिफरन्स समजा π/2 असला तर दुसऱ्या मोमेंटला नेक्स्ट मोमेंटला कधी ना कधी बदलीन ना, कारण वेव्हलेंथच अलग अलग असल्यामुळे प्रत्येक वेळेस क्रिस्टला क्रिस्ट ट्रपले ट्रप थोडी भेटीन. येतं लक्षात? म्हणून कॉन्स्टंट राहत नाही फेज डिफरन्स, म्हणून हे दोन सोर्सेस तुम्ही कोहेरंट सुद्धा मानू शकत नाही. म्हणून यांच्यामुळे तुम्हाला स्क्रीनवरती इंटरफेरन्स बनणार नाही. आणि म्हणून मी या रूम मध्ये दोन बल्ब जर लावले तर मला भिंतीवरती अल्टरनेट डार्क ब्राईट किंवा इंटरफेरन्स पॅटर्न दिसत नाही. हे वन ऑफ द रिझन झालं. अजूनही मल्टिपल रिझन त्याच्यामध्ये ते आपण पुढे बघूच. तर काय म्हणते इनकोहेरंट? टू सोर्सेस आर सेड टू बी इनकोहेरंट इफ देअर फेज डिफरन्स चेंजेस विथ टाइम. है ना, फेज डिफरन्स काय उरला? एखाद्या पर्टिक्युलर पॉइंट टाइम नुसार चेंज. त्यानंतर दुसरा, टू इंडिपेंडंट मोनोक्रोमॅटिक सोर्सेस ऑफ सेम फ्रिक्वेन्सी आर इनकोहेरंट बिकॉज atoms cannot emit light waves in same phase and these sources are said to be incoherent sources. जर तुम्ही दोन इंडिपेंडंट सोर्स घेतले तर ते कधीच कोहेरंट असूच शकत नाहीत, कारण त्यांचे ऍटम एका मोमेंटला एकसारख्याच फ्रिक्वेन्सीचा लाईट इमिट करू शकत नाही, ते मॅचच होऊ शकत नाही. तर हे झाले तुमचे इनकोहेरंट सोर्सेस. ठीक आहे, आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपण आणखी एक जनरल गोष्ट, त्याच्यावर असं डायरेक्ट प्रश्न येत नाही, हे फक्त जनरल टॉक सुरू आहे आपला बिफोर YDSC. एंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट में एंट्री करने से पहले कुछ शस्त्र अस्त्र हमारे पास होने चाहिए, उनको ही हम साथ में ले रहे हैं. अब मैं बता रहा हूं आपको कि व्हाट आर द मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. आता भाऊ मी बाजारात जाऊन दुकानात जाऊन दोन बल्ब घेऊन येईन आणि इंटरफेरन्स पॅटर्न बनवतो म्हणजे जमीन का? नाही, कारण दोन तर चालतच नाहीत ना. तर मग मला एकच आणावं लागेल आणि एकाचे काय करावं लागतील? दोन. आणि मग दोनाचे काय करावं लागतील? चार. है एकाचे दोनच करावं लागतात, दोनाचे चार नंतर. ठीक आहे, ओके. तर काय करायचं? लक्ष द्या. डिव्हिजन ऑफ फर्स्ट मेथड. काय करायचं? जर एका सिंगल वेव्ह फ्रंट पासून एका सिंगल सोर्स पासून आपल्याला दोन सोर्सेस बनवायचे असेल तर पहिली मेथड कोणती आहे रे? डिव्हिजन ऑफ वेव्ह फ्रंट. डायग्राम वरून तुमच्या लक्षात येते. काय होत आहे? स्लिट वन आहे, याच्या इकडून काय असेल? आपला एक बल्ब, हा एक लाईट असेल. ठीक आहे, हा सुद्धा ऑन जेव्हा करू तर याच्यापासून लाईट इमिट होत आहे, सगळ्या इकडे लाईट इमिट होत आहे. इथून लाईट जाईल पण त्या कार्डबोर्ड मधून पास नाही होईल, फक्त नॅरो ओपनिंग मधून लाईट पास होईल आणि एक प्रकारची सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. आता हे डायग्राम 2D आहे. तुम्ही मनानं 3D जर विचार केला तर हे एक लिनियर सोर्स झाला ना, तो त्याची सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट म्हणून ना त्याची असं, पण 2D मध्ये मी फक्त ते आर्क दाखवल्या. तर हे अशा प्रकारे वेव्ह फ्रंट जाईल आणि या समोरच्या कार्डबोर्ड वरती जाऊन इन्सिडेंट होईल. समोरच्या कार्डबोर्डवर दोन ओपनिंग आहेत, दोन्ही ओपनिंग मधून लाईट निघेल आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन अलग अलग काय भेटतील? सोर्स, जे की काय आहेत एकमेकाचे कोहेरंट. तर इथं काय केलं? हे जे वेव्ह फ्रंट होती ते वेव्ह फ्रंट मी डिवाइड केली पाहिजे दोन पार्ट मध्ये. तर ही एक मेथड आहे कशाची? कोहेरंट सोर्सेस बनवायची. काय म्हणते? इन दिस मेथड द वेव्ह फ्रंट इज डिवाइड इनटू द 2 और मोर पार्ट्स बाय, अभी आप रिफ्लेक्शन रिफ्रैक्शन कंफ्यूज कर सकते आपको, हे भी चालते, यूजिंग मिरर, लेंसेस, प्रिज्म और स्लिट्स. तो आप इनको यूज करो, म्हणजे तुमचं सोपी करतो अंडरस्टँडिंग, कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्यासाठी. डिव्हिजन ऑफ वेव्ह फ्रंटच्या मेथडमध्ये
आपण एखाद्या वेवफ्रंटला 2 किंवा 2 पेक्षा जास्त पार्ट्स मध्ये स्प्लिट करतो विथ द हेल्प ऑफ व्हॉट स्लिट. मी जर 3 स्लिट ठेवला तर 3 पार्ट मध्ये डिवाइड होतील, मला 3 कोहेरंट सोर्सेस भेटतील. 4 असतात तर 4 कोहेरंट सोर्स भेटतील. काम 2च आहे पण आपण असं करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढे दुसरी मेथड आहे आपल्याकडे अँड दॅट मेथड इज कॉल्ड ॲज डिव्हिजन ऑफ एम्प्लिट्यूड. दुसरी मेथड कोणती आहे रे? डिव्हिजन ऑफ एम्प्लिट्यूड. यात काय होते, हे जे तुम्हाला दिसून राहिलं ना हे एक ट्रान्सपरंट मीडियम आहे. एखादा ट्रान्सपरंट ग्लास समजा, एखादी ट्रान्सपरंट फिल्म समजा. ठीक आहे. तर आता लाईट आला, असा एखाद्या सोर्स पासून लाईट इन्सिडेंट झाला, तुम्हाला दिसला का? हा इन्सिडेंट लाईट आहे आणि या अप्पर सरफेस वरती या पॉइंट वरती इन्सिडेंट झाला. इथं आल्यानंतर लाईट काय होईल, लाईटचा काही अमाऊंट, काही पार्ट, काही एनर्जी रिफ्लेक्ट होईल बाय फॉलोइंग द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. पण खालचं मीडियम बी ट्रान्सपरंट मीडियम आहे, तर काही लाईट काय होईल त्या मीडियम मध्ये जाईल सुद्धा. म्हणजे काय झालं, काही एनर्जी इकडे गेली, काही एनर्जी इकडे गेली. तर वेव्हचा जो काही एम्प्लिट्यूड आहे तो इथं डिवाइड झाला ना. लक्षात येतं का? कारण एनर्जीज अलग अलग डिवाइड झाली ना. बरं, आता हा रिफ्लेक्टेड लाईट असा या डायरेक्शनने चालला आणि जो रिफ्लेक्टेड आहे तो असा 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 एका मीडियम मध्ये लाईट स्ट्रेट लाईन मध्ये चालते. इथं लाईटचं पण रिफ्लेक्शन झालं, डायरेक्शन बदलली आणि इथं पोहोचेल. आता खालचं मीडियम परत इंटरफेस आहे, जिथून लाईट परत दुसऱ्या मीडियम मध्ये एंट्री करणार आहे. जेव्हा डेन्सर टू रेडिओ जाते तर तो नॉर्मल पासून दूरही जात असते. हे कॉन्सेप्ट आता लहानपणीचे आहेत, समजून घ्या. तर तो बाहेर निघाला आणि हा लाईट इकडे जायला लागला, पण रिफ्रॅक्ट झाला तर रिफ्लेक्ट पण होईल ना काही. तर हा रिफ्लेक्ट होऊन परत वापस आला असा आणि इथं आला या इंटरफेरेन्सवर. या इंटरफेरेन्सवर सुद्धा काही रिफ्लेक्ट होईल आणि काही परत काय होईल, रिफ्रॅक्ट. तर हा रिफ्लेक्ट होऊन असा इकडे आला, इथून परत याचं काय झालं, रिफ्रॅक्शन. काय परत काही अमाऊंट ऑफ काय झाला असेल, रिफ्लेक्ट झाला असेल. अशा पद्धतीनं तुम्ही पहा, मला हे 2 लाईटचे सोर्स भेटले. पहा इथून 1 आणि 2, या दोघांना घेऊन मी इथं काय करू शकतो, इंटरफरन्स तयार करू शकतो. कारण हे दोन्हीही लाईट एकाच लाईट पासून निघलेले आहेत ना, किंवा हे दोन्ही लाईट एकाच लाईट पासून निघलेले आहेत ना, तर यांच्यापासून मी इंटरफरन्स बनवू शकतो. म्हणजे हे दोन्ही माझ्यासाठी कसे आहेत, कोहेरंट सोर्सेस मानले जातील. तो तेच म्हणते की एम्प्लिट्यूड ऑफ द इनकमिंग बीम इज डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स आयदर बाय पॅरलल रिफ्लेक्शन और पॅरलल रिफ्रॅक्शन. पॅरलल रिफ्रॅक्शन, पॅरलल रिफ्रॅक्शन. अँड these divided parts reunite after that is what traversing different paths and produce interference. तर अलग अलग रस्ते सिलेक्ट केले या लाईटनं हा रस्ता घेतला, या लाईटनं हा रस्ता घेतला, पण अलग अलग रस्त्यानं जाऊन सुद्धा नंतर आपण त्यांच्यापासून काय प्रोड्यूस केला, इंटरफेरन्स प्रोड्यूस करू शकतो. इथपर्यंत आहे बेसिक गोष्टी ज्या आपल्याला गरजेच्या आहेत YDAC साठी. चलिए अब एंट्री करते हैं यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट में. ठीक है, ये YDAC में सोर्स लिया, स्लिट नंबर 1, स्लिट नंबर 2. ठीक है, आई वांट टू से कार्डबोर्ड नंबर 1, कार्डबोर्ड नंबर 2, और कार्डबोर्ड पे क्या लगाए हुए, 2 स्लिट. ये हो गई तुम्हारी स्लिट 1, ये हो गई तुम्हारी स्लिट 2. तो यंग्स एक्सपेरिमेंट में हम 2 स्लिट यूज करते हैं इंटरफेरेंस पैटर्न बनाने के लिए, इसलिए इसको क्या बोलते हैं, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ऑब्वियसली जब ये लाइट भेजा गया जो कि कोहेरेंट है, मोनोक्रोमेटिक है, और ऐसे 2 स्लिट में से लाइट निकलने के बाद किसी स्क्रीन पे इंसिडेंट हुआ, तो हमने ये देखा कि उस स्क्रीन के ऊपर कहीं पे हमको कैसे पॉइंट मिला, डार्क पॉइंट, कहीं पे ब्राइट, कहीं पे डार्क, कहीं पे ब्राइट. तर असा एक पॅटर्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसला. याच पॅटर्नला आपण काय म्हणतो, इंटरफेरन्स पॅटर्न. आणि हा मिळतो बरं का, इंटरफेरन्स पॅटर्न. ठीक आहे. फक्त आता हा जो डार्क ब्राइट पॉइंट आहे याला आपण वेगळे नाव देऊ. जे तुम्हाला ब्राइट कलरची लाईन याला म्हणतात बँड, कारण पॉइंट थोडी आहे, तो एक पट्टीच्या पट्टी आहे ना, बँड आहे ना, तो इसको बोलते ब्राइट बैंड और इसको बोलते डार्क बैंड, या फिर इसको बोलते ब्राइट फ्रिंज. फ्रिंज एंड बैंड ये 2 वर्ड्स है, समजलं का. ब्राइट बैंड, डार्क बैंड किंवा ब्राइट फ्रिंज, डार्क फ्रिंज. आणि असा एक प्रॉपर स्टेडी पॅटर्न तुम्हाला त्या स्क्रीनवरती दिसतो. ठीक आहे, आणि त्याच पॅटर्नला आपण काय म्हटलं, इंटरफेरन्स पॅटर्न. एक पॉइंट इथं लिहिलं आहे, काय म्हणते, अकॉर्डिंग टू हायजन्स लाईट इज अ वेव्ह. आपल्याला माहिती आहे की हायजन बाबांना आपल्याला सांगितलं होतं की लाईट इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. लाईट एक वेव्ह आहे. ठीक आहे, अँड इट इज प्रूव्ड एक्सपेरिमेंटली बाय YDAC. आणि लाईट खरंच वेव्ह असते हे कोण प्रूव्ह केलं, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटनं प्रूव्ह केलं. ठीक आहे, तर YDAC मध्ये त्या 2 वेव्हचं आता कसं सुपरपोजिशन होणार आहे ते आपण पुढे बघू. ठीक है, चलिए नेक्स्ट. अब YDAC को मैं एलाबरेट करने जा रहा हूं, एक्सप्लेन करने जा रहा हूं आप लोगों को कि यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट एक्चुअली होता क्या है. देखो क्या है, पॉइंट वाइज. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, जस्ट अ मिनट, एक्सपेरिमेंट, a narrow slit S is illuminated by monochromatic light emitted by the source. अभी भी मैंने बताया, जो सोर्स आप लेंगे,
ठीक आहे, हा एक सोर्स तुम्ही घेतला. हा कोणता सोर्स आहे? मोनोक्रोमॅटिक. यांच्यापासून एक सिंगल वेवलेंथचाच लाईट निघणार आहे. म्हणजे तुम्ही सूर्याचा जो लाइट है तो इंटरफेरेंस पैटर्न बनाने यूज करू शकत नहीं, कारण सन से जो लाइट निकलता है उसमें सभी वेवलेंथ प्रेजेंट होती है, सभी कलर प्रेजेंट होते हैं. व्हाइट लाइट इज कॉम्बिनेशन ऑफ ऑल द कलर्स. तो जब आपको इंटरफेरेंस बनाना है, या तो आप येलो कलर ले लो सिर्फ, या तो ब्लू ले लो, या तो रेड. एकच वेवलेंथ वाला घ्याल ना तुम्ही, तर इंटरफेरेंस साठी फक्त सिंगल कलर सोर्सच लागेल. आणि तो सोर्स कोणता आहे आपला? कोणताही घेऊ तुम्ही, व्हाइट, ब्ल्यू, व्हाइट नाही, ब्ल्यू, येलो. एक हा झाला मोनोक्रोमॅटिक सोर्स. हा काय झाला तुमचा? मोनोक्रोमॅटिक. याच्यातून फक्त सिंगल वेवलेंथचाच लाईट निघणार आहे. आणि याच्या ठीक समोर आपण काय केलं? एक स्लिट ठेवली. काय ठेवली याच्या समोर? ठीक एक स्लिट. हे झाली तुमची स्लिट नंबर 1. हिला म्हणतो मी यस. एक ओपनिंग ठेवली. मी डायग्राम 2D काढत आहे तर फक्त ओपनिंग, तुम्ही साइड न पाहता त्याला. आता इथे लक्षात? ठीक आहे. त्याच्या ठीक समोर आपण काय केलं? परत एक दुसरं कार्डबोर्ड ठेवलं. आणि याच्यामध्ये किती ओपनिंग असतील? 2 ओपनिंग. आणि त्या 2 ओपनिंगचं नाव काय? याचं किती? S1 नाव, याचं किती? S2 नाव. तर S पहिली स्लिट आहे आणि ह्या आपल्या 2 स्लिट S1 आणि S2 आहे. तर याच्यापासून निघणारा लाईट हा एक पॉइंट सोर्स आहे. हा एक कोणता आहे? पॉइंट सोर्स. तर याच्यापासून अशा स्पेरिकल वेवफ्रंट निघेल 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 आणि इथपर्यंत पोहोचेल. आता या वेवफ्रंटचा हा जो पार्ट आहे, हा पार्ट पुढे ट्रॅव्हल करू शकते का? नहीं, दैट पार्ट विल डाई आउट, वो तो निकल जाएगा ना. बट ये जो जहां पे स्लिट ओपनिंग थी उस पर इस वेवफ्रंट का ये जो सिंगल पार्टिकल है, अकॉर्डिंग टू हाइजन इट विल एक्ट एज अ न्यू फ्रेश सोर्स ऑफ लाइट एंड विल इमिट सेकंडरी वेवलेट्स इन ऑल डायरेक्शन. अरे वेवफ्रंट वरचा प्रत्येक पण एक नवीन सोर्स असते ना, तर हा सुद्धा एक नवीन सोर्स बनला. आणि यानं परत काय केलं? आता मला एक ग्रीनच घ्यावं लागेल. तर यानं काय केलं? परत इथून असे सेकंडरी वेवलेट्स पाठवणं सुरू केलं. लक्षात द्या तुमच्या. आता भावना समजून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे हे वेवफ्रंट इथं आली. आता परत या वेवफ्रंट वरचा हा पॉइंट सुद्धा काय होईल? एक नवीन सोर्स. या वेवफ्रंटचा हा पॉइंट सुद्धा काय होईल? एक नवीन सोर्स. तर परत एक वेवफ्रंट सुरू होईल. लक्षात? याचं बी सेम. अजूनही तुम्ही ड्रॉ करू शकता. समजलं का? आणि इकडे पुढे काय ठेवलंय? इकडे काय पुढे? रेश स्क्रीन. काय आहे? स्क्रीन. सनस्क्रीन. यस सर. ठीक आहे. इथं काय ठेवलं? स्क्रीन. ओके. आता बघ काय, तर ह्या 2 वेव्स एकमेकांमध्ये काय झाल्या? मिक्स. म्हणजे त्यांचं काय होलं? इंटरफरन्स. समजा इकडून लाईट आला वेवफ्रंट, इकडून लाईट आला, तर मीडियमच्या या पॉइंटवर इचा क्रिस्ट पोहोचला असेल. उदाहरणार्थ इचा क्रिस्ट पोहोचला, तर क्रिस्टवर क्रिस्ट पोहोचला, तर हा पार्टिकल जास्त अँप्लिट्यूड ऑसिलेट होईल ना. असे सिरीज मध्ये या मीडियम मध्ये खूप सारे पार्टिकल की जिचा अँप्लिट्यूड कसा असेल? मॅक्झिमम. तर आता मी काय करतो, तुमची अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी याच्यामध्ये यांना मानतो सगळे हे काय समजा क्रिस्ट. सगळे काय ते क्रिस्ट. आता यांच्यामध्ये काय असतील? ट्रफ. मधात ते ट्रफ दाखवतो डॉटेड लाईन न. डॉटेड लाईन दाखवल्यापेक्षा दुसरा कलर वापरतो ना, तसा दुसरा कलर चालत, पण हे दिसायला पाहिजे क्लिअर म्हणून दुसरा कलर वापरतो डॉटेड, कारण ते सगळं ग्रीन ग्रीन होऊन जाईल. ठीक आहे. मग मी काय करतो? हा कलर घेतो, एखादा ग्रीन सोबत रेड ब्ल्यू घेतो. ठीक आहे, नाही का? पिंक घेतो. तू नंतर भेट, मला जाता भेटतो. ओके. तपा हा क्रिस्ट, क्रिस्ट नंतर ट्रप, ट्रप नंतर क्रिस्ट, क्रिस्ट नंतर आमच्या इथे लग्न प्रसंगी कुठल्याही शुभप्रसंगी रांगोळी काढून म्हणतात. ओके. तर आता नीट लक्ष द्या. आता काय करा? आता लक्ष द्या. मीडियम मध्ये जेव्हा 2 वेव्ह चालल्यात, तिकडल्या सोर्स पासून इकडल्या सोर्स पासून, तर जो पिंक कलर आहे तो कशाला रिप्रेझेंट करू लागला? ट्रफला. आणि जो ग्रीन आहे तो कशाला रिप्रेझेंट करू लागला? क्रिस्टला. तर आता आपण ते पॉइंट मार्क करू जे ग्रीनवर ग्रीन आहेत. ग्रीनवर ग्रीन म्हणजे काय? क्रिस्टवर क्रिस्ट. चलो पॉइंट मार्क करते. सांगा आता कलर. व्हाईट घेतो, रेड घेतो, रेड रेड रेड. ठीक आहे.
आता मला सांगा सेम वर सेम घ्या, सेम वर सेम म्हणजे आता पहिले ग्रीन वर ग्रीन, ग्रीन वर ग्रीन म्हणजे काय, क्रिस्ट. समजलं का? म्हणजे तिथं अँप्लिट्यूड मॅक्झिमम असेल ना, ब्राईट पॉईंट असेल ना, तो तुमच्या लक्षात आला का? जर समजा क्रिस्ट वर क्रिस्ट आला तर अँप्लिट्यूड मॅक्झिमम, अँप्लिट्यूड मॅक्झिमम तर इंटेन्सिटी मॅक्झिमम. ठीक आहे. देन नेक्स्ट इथं 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 आणि इथं हे सगळे पॉइंट कसे आहेत, सेम वर सेम आहेत ना. ग्रीन वर ग्रीन, पिंक वर पिंक, ग्रीन वर ग्रीन, पिंक वर पिंक. ठीक आहे. चला नेक्स्ट पिंक वर पिंक, ग्रीन वर ग्रीन, पिंक वर पिंक, ग्रीन वर ग्रीन, पिंक वर पिंक. चला ग्रीन वर ग्रीन, पिंक वर पिंक, ग्रीन वर ग्रीन, पिंक वर पिंक, ग्रीन वर ग्रीन, पिंक वर पिंक. चला चाललं मस्त. हा हा ग्रीन वर ग्रीन, पिंक काय पिंक वर पिंक, ग्रीन वर ग्रीन, पिंक वर पिंक, ग्रीन वर ग्रीन, ग्रीन वर ग्रीन, पिंक वर पिंक, ग्रीन वर ग्रीन. ओके. आता आपल्याला काय आहे, पिंक वर ग्रीन, ग्रीन वर पिंक, उलटे. ठीक आहे. अय आता ते कोणत्या कलर दाखवायचे, येलो कलर, येलो कलर. चला आता उलटे सांगा पहिले. पिंक वर ग्रीन, ग्रीन वर पिंक, पिंक वर ग्रीन, ग्रीन वर पिंक, ग्रीन वर पिंक. काय म्हणणार रे, अलग अलग आहेत. समजलं का? आता आता जे रेड वाले पॉइंट आहेत ते कंटिन्यू होतील असे. रेड वाले पा, रेड वाले पॉइंट सगळे जोडा. हे असे, 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 हे असे. आता येलो 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 वाले हे असे, हे असे, हे असे, हे असे, हे 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 हे. मग आता मला सांगा या सगळे पॉइंट, हा पॉइंट कंटिन्युअसली तुम्हाला काय दिसणार आहे स्क्रीनवर, ब्राईट नाही, ब्राईट नाही, हा येलो वाला डार्क आहे ना. तिथून पाहा ना, रेड वाला ब्राईट, येलो वाला डार्क, रेड वाला ब्राईट, येलो वाला डार्क. तर आता तर स्क्रीन वरती अल्टरनेट हा ब्राईट हा डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क. तसंच खाली म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न बनला की नाही बनला, आला का लक्षात तुमच्या? समजलं काय? व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने तेच पॉइंट्स इथे लिहिलेले आहेत, लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, narrow slit S is illuminated by the monochromatic light emitted by the source. The light from the slit S, light from the slit S is allowed to fall on the two other slits S1 and S2. इस स्लिट से जो लाइट निकला वो किस पर आके गिर रहा है, S1 and S2 पे. ठीक है. which are kept parallel to it and in a सिमेट्रिक मॅनर. म्हणजे जर स्लिट पहिल्या नंबरची अशी ठेवली असेल तर दुसरी स्लिट का अशी अशी ठेवसान का ह्या दुसऱ्या दोन त्याला पॅरलल असतील ना. ओके, समजून नाही राहिलं का? नाही का? हा. तिसरा पॉइंट, थर्ड पॉइंट, द टू स्लिट्स S1 अँड S2 सगळे सोबत बसतील. पाहू आपण कोणाला वाचता येते. द टू स्लिट्स S1 अँड S2 acts as two coherent sources and the light from them is allowed to fall on the, okay, उन दोनों में से जो लाइट निकला वो कहां पे जाके गिरेगा, स्क्रीन पे. नाउ a stationary interference pattern is produced on the screen. स्टेशनरी मतलब जहां पे ब्राइट है वहां पे कंटिन्यूअसली क्या गिनता जाएगा, ब्राइट, और जहां पे डार्क है वहां पे कंटिन्यूअसली क्या बनता जाएगा, डार्क. तो जो स्टेशनरी जो पैटर्न बना है वो कैसा होगा, स्टेशनरी. लास्ट पॉइंट, द इंटरफेरेंस पैटर्न कंसिस्ट ऑफ alternate dark
and bright bands, alternate dark and bright bands, and these bands are equally spaced. और उनने ने जो जगह ली है, जितनी जगह ब्राइट ने ली है उतनी जगह डार्क ने, तर त्या इक्वली स्पेस तिच्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट आर द कंडिशन, ह्या कंडिशन मला तुमच्या आताच्या आता पाठ पाहिजेत, कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2 मार्क्स साठी कोणत्याही 4 लिहा लागतात. चल हा 4च करा ना, 4च करा. पहिला 4 करून घेऊ, मग त्या विसरून जाऊ, मग दुसरे 4 करू. आताच लक्ष द्या. पहिला थांबा, मी तुम्हाला वाचता येते. ओके. 2 सोर्सेस मस्ट बी, जे 2 सोर्सेस इंटरफेरन्स पॅटर्न बनवणार आहेत त्याची कंडिशन काय आहे, पहिले ते काय असायला पाहिजेत, कोहेरंट. दॅट 2 सोर्सेस शुड बी, 2 सोर्सेस शुड बी कोहेरंट, 2 सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक, 2 सोर्सेस शुड बी नॅरो. ते 2 सोर्सेस कसे पाहिजेत, नॅरो. नॅरो म्हणजे समजा हा जो स्लिट तुम्ही घेतली तो सोर्स खूप नॅरो लागेल. तो जर वाईड असता तर प्रॉब्लेम काय होईल, समजा ही ओपनिंग अशी मोठी असती आणि ही वेवफ्रंट येऊन इथं 2 ओपनिंग घ्यायला लागतील आपल्याला. लक्ष द्या रे. एक वेवफ्रंट आली अशी, त्या एका वेवफ्रंटचा काही पार्ट इथं आहे समजा आणि काही पार्ट इथं, तर इथं याच्यापासून याच्यामध्ये हे सगळेच पॉईंट एक नवीन सोर्स बनतील ना. जर वाईड असली तर सगळेच पॉईंट नवीन सोर्स बनतील. त्याच्यामुळे काय होईल, जे स्क्रीनवर समजा याच्या आणि याच्या मिलनामुळे इथं जर ब्राईट बनत असेल, तर या खालच्याच्या आणि याच्या खालच्या मिलनामुळे इथं काय बनून राहिला, डार्क. तर जिथं जिथं सिंगल पॉईंट मुळे डार्क बनला होता तिथं दुसऱ्या पॉईंट मध्ये ब्राईट बनून जाईल. तर तो डार्क पॉईंट कधी बनीनच नाही. जसं पहा या दिवारवर नाहीच बनून राहिला. डार्क बँड का नाही दिसत इथं, कारण एवढे मोठे मोठे सोर्स लावले तुम्ही, काय डार्क बँड बनतील, नॅरो लागतील ना. काही एक्सप्लेन करत नाही मी, तुम्ही पाठ करून घ्या. कोहेरंट असायला पाहिजे, मोनोक्रोमॅटिक असायला पाहिजे, नॅरो असायला पाहिजे. त्यानंतर 2 सोर्सेस शुड बी इक्वली ब्राईट, म्हणजे त्या दोघांचा अँप्लिट्यूड कसा असायला पाहिजे, सारखा. का, कारण जिथं डार्क आहे तिथं डार्क कोण आहे, कारण एकाचा क्रिस पोचला दुसऱ्याचा ट्रफ. कारण एकाला क्रिस जर 3 सेंटीमीटरचा अँप्लिट्यूड असेल, ट्रफ जर 3 सेंटीमीटर अँप्लिट्यूड, तर 3 सेंटीमीटर -3 सेंटीमीटर 0 डार्क पॉईंट बनला. पण जर इक्वल नसतील, एकाचा 3 आणि दुसऱ्याचा 3.25 असेल, तर दॅट छोटासा पार्ट तिथं थोडासा उजेड ठेवील ना. नाही समजलं का, म्हणजे क्लिअर डार्क बँड बनणार नाही जर अँप्लिट्यूड सेम नसतील तर. कळलं. नेक्स्ट लक्ष दे इकडे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, 2 इंटरफेरिंग वेव्स मस्ट बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. आता तुम्हाला पोलरायझेशन सध्या माहित नाहीये. ठीक आहे. पोलरायझेशनचा पूर्ण एक प्रॉपर्टीज आपण 2 दिवस शिकणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला समजेल. पण पोलरायझेशनच्या सेम स्टेटमध्ये असायला पाहिजे, हे नंतर तुम्ही ऍड करून घ्यायचा. ठीक आहे. सध्या नाही एक्सप्लेन करता येईल ते शिकल्याशिवाय. द डिस्टन्स बिटवीन 2 सोर्सेस मस्ट बी स्मॉल. पहिलेच सांगितलं तुम्ही, कालच सांगितलं तुम्हाला, हे जे 2 सोर्सेस आहेत, कोणते 2 सोर्सेस, S1 आणि S2, या दोघांमधलं डिस्टन्स काय घेत असतो आपण, स्मॉल d. ते खूप छोटं पाहिजे. काय पाहिजे, खूप छोटं. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन अँड द प्लेन ऑफ द सोर्स शुड बी लार्ज. आता हे 2 सोर्सेस या प्लेन मध्ये आहेत, हा प्लेन आहे यांचा, आणि स्क्रीन तुमची इथं आहे. तर या सोर्सेस पासून स्क्रीनचं हे डिस्टन्स कॅपिटल D आहे, हे कसं असेल, खूप लार्ज. हे छोटा d छोटा असायला पाहिजे, मोठा d मोठा असायला पाहिजे. मी लगेच विचारतो तुम्हाला प्रत्येकाला या प्रॉपर्टी आता. ठीक आहे. 2 ताई झाडू घ्या. 2 इंटरफेरिंग वेव्स मस्ट बी ट्रॅव्हल इन सेम डायरेक्शन. ज्या 2 वेव्ह एकमेकासोबत इंटरफेअर करू राहिल्या त्या दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये यायला पाहिजेत. एक वेव्ह इकडे दुसरी तिकडे चालली, मग ते कसं काय होईल, मग ते होत नाही. ठीक आहे. तर त्या दोघांची डायरेक्शन कशी पाहिजे, सेम. आणखी 2-3 पॉईंट सांगून ठेवतो. ठीक आहे. नाही झाले, 8 झाले ना, हो 8 कव्हर झाले. चला, पहिली कोणती, कोहेरंट असायला पाहिजेत, मोनोक्रोमॅटिक, नॅरो, सेम अँप्लिट्यूड, त्यानंतर डायरेक्शन सेम असायला पाहिजे, त्यानंतर सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन असायला पाहिजे, आणि लास्टली 2 सोर्सेस मधलं डिस्टन्स कमी असायला पाहिजे आणि स्क्रीन आणि सोर्स मधलं डिस्टन्स जास्त असायला पाहिजे. किती होतात पहा आता. कोहेरंट पहिली, मोनोक्रोमॅटिक दुसरी, अँप्लिट्यूड सेम तिसरी, 2 सोर्स मधलं डिस्टन्स कमी 4, स्क्रीन आणि सोर्स मधलं डिस्टन्स जास्त 5, त्यानंतर नॅरो असायला पाहिजेत 6, अजून सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन पाहिजे झाले 7, आणि अजून ते झालं ना, अँप्लिट्यूड सेम म्हणजे इक्वली ब्राईट आहे, ते 7च झालं ना, एक राहिलं ना.
सेम डायरेक्शन. ते झाल्या 8. कळलं का? या ताई लवकर एकदा वाचून घ्या. एक ऐकायला विचारतो. मी आलोच. जाऊ द्या, चला घ्या तोपर्यंत. आता मी शिकवणार तुम्हाला इंटरफेरन्स म्हणजे जो YDSE झाला त्याचं मॅथमॅटिक्स. आतापर्यंत आपण थेरॉटिकल गप्पा केल्या, असं पाहिजे तसं पाहिजे, हे नाही चालत आणि ते नाही चालत. आता पाहिजे मॅथ्स. ठीक आहे. तर नेक्स्ट इज एनालिटिकल ट्रीटमेंट फॉर इंटरफेरन्स बैंड्स. क्या किया जाए? टाइम चालला. अरे ठेव. मग तुम्ही लक्ष देता ना? चांगले लेकरांना तुम्ही लक्ष द्या. तो अब हम क्या पढ़ने वाले हैं बच्चों? एनालिटिकल ट्रीटमेंट फॉर इंटरफेरन्स बँड. त्या ज्या बँड तिथं बनल्या त्या सगळ्या बँडचं सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आता आपण करणार आहोत. तिची वेट किती राहील, ते मेन बँड पासून किती दूर राहील, अंतर किती आहे, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर चला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण कन्सिडर करू 2 सोर्सेस है ना. 2 कसे सोर्सेस? मोनोक्रोमॅटिक अँड कोहेरंट. ठीक आहे. लेट्स से S1 and S2 are the 2 coherent and monochromatic sources are placed in a air. हवेमध्ये आपण ते ठेवले आहेत. Let चिन्नुकला D is the distance between that 2 sources. ठीक है. इन 2 सोर्सेस के ठीक सामने यहां पे कौन होगा? स्क्रीन. ये हमने यहां पे रख दी बच्चों स्क्रीन, जो कि सोर्सेस के प्लेन से स्क्रीन का ये जो दूरी होगा इट विल बी कैपिटल D. लेट कैपिटल D इज द डिस्टेंस बिटवीन स्क्रीन एंड द सोर्सेस. ठीक है. अब मान लीजिए मैंने क्या किया, यहां से सोर्स S1 से ऐसे एक परपेंडिकुलर डाल दिया स्क्रीन के ऊपर. इस पॉइंट को नाम दिया मैंने A. एक सेकंड, ये ड्रॉ करने से पहले एक और चीज बता देता हूं. समजा स्क्रीनवर मी असा एखादा पॉइंट घेतला बरोबर. लेट से हा पॉइंट घेतला अँड दॅट पॉइंट इज पॉइंट बी. हा पॉइंट कोणता घेतला मी? पॉइंट बी. हा पॉइंट बी या S1 पासून आणि S2 पासून इक्वल डिस्टन्स वरती आहे. मी जर डिस्टन्स मेजर केलं S1B, कोणतं डिस्टन्स? S1B हे इक्वल आहे कशाच्या? S2B चा. दैट मीन्स यहां से निकला हुआ लाइट B पे पहुंचा, S2 से निकला हुआ लाइट B पे पहुंचा, तो वो दोनों वेव जब B पे पहुंची तो उनके बीच में का पाथ का डिफरेंस कितना? 0. पाथ की लंबाई, पाथ ही सेम है ना उनका, तो पाथ डिफरेंस अगर 0 है तो वहां पे बनने वाला जो पॉइंट होगा, वहां पे बनने वाला जो इंटरफेरेंस होगा वो कौन सा होगा? कंस्ट्रक्टिव. व्हेन पाथ डिफरेंस बिटवीन टू वेव्स इज 0 तो ब्राइट पॉइंट होगा ना. तो ये जो B पॉइंट है ये हमेशा कैसा रहेगा? ब्राइट. कैसा रहेगा? ब्राइट. और ये पूरे इंटरफेरेंस के सेंटर में है, इसलिए इसको बोलते हैं सेंट्रल ब्राइट बैंड. क्या बोलते हैं इसको? सेंट्रल ब्राइट बैंड. जो B है वो हमारा सेंट्रल ब्राइट बैंड है. ठीक है. अब मैंने क्या किया? क्या किया? कुछ नहीं किया. ओके. यहां से मैंने ऐसे 2 परपेंडिकुलर डाले. S1 से स्क्रीन पे पहला परपेंडिकुलर, इसको नाम दिया मैंने S1A, और यहां से जो डाला इसको नाम दिया S2C. ठीक है. और देखिए ये S1 और S2 इन दोनों के बीच में का डिस्टेंस D है, तो इनका भी एक सेंटर पॉइंट लिया मैंने. मान लेते ये O पॉइंट है, O से भी मैंने एक परपेंडिकुलर डाल दिया B पे, कुछ ऐसे. तो बताइए ये AB इन दोनों के बीच में का डिस्टेंस कितना हो जाएगा? A और B के बीच में का डिस्टेंस, टोटल डिस्टेंस कितना है? D. तो ये कितना हो जाएगा? D/2. और ये नीचे वाला भी कितना हो जाएगा? D/2. तो ये हमारे पास D/2 डिस्टेंस आ गया. इसमें से B पॉइंट कौन सा है? ब्राइट पॉइंट. अब मैं स्क्रीन के ऊपर रैंडम कोई पॉइंट लेता हूं. स्क्रीन के वर गेला होता, ब्राइट नंतर डार्क ब्राइट, डार्क ब्राइट, डार्क ब्राइट असे आहेत. खाली भी तसं वर भी तसं. तर मी रॅन्डमली एक पॉइंट घेतला आणि लेट्स से दॅट पॉइंट इज नेम्ड एज P. P इज द पॉइंट. आता मला हे जाणून घ्यायचं आहे की P पॉइंट ब्राइट असण्यासाठी काय कंडिशन आहे आणि P पॉइंट डार्क असण्यासाठी काय कंडिशन आहे. तो जसा मी स्क्रीनवरती एक पॉइंट कन्सिडर केला, जो कन्सिडर पॉइंट P विच इज ॲट अ डिस्टन्स X फ्रॉम दी सेंट्रल ब्राइट बँड. B पॉइंट पासून किती अंतरावर आहे तो? X. तसं Y ऍक्सिस वर आहे तो Y बी घेऊ शकतो, पण मी हँडरिटन नोट्स मध्ये X घेतलेला आहे म्हणून आपण Xच कंटिन्यू करू. तर काही पुस्तकांमध्ये तिथं Y मिळेल तुम्हाला, तर काही फरक पडत नाही. Y घ्या किंवा X घ्या, आपण X घेतला. ठीक है. तो X इज द डिस्टेंस ऑफ दैट पॉइंट P फ्रॉम द B. तो जैसे ही तुमने P पॉइंट को कंसिडर किया, क्या करो? S1 से और S2 से उसको जोड़ लो. ज्वाइन S1P एंड S2P.
ठीक है, यानी कि S1 से ये वेव पहुंच रही है P पे, S2 से भी वेव पहुंच रही है P पे, तो इन दोनों वेव्स में कुछ तो फेज का डिफरेंस होगा, पाथ का डिफरेंस होगा, है ना। और कितना होगा पाथ का डिफरेंस, देखो यहां पे क्लियरली समझ में आता है। अगर मैं यहां से एक परपेंडिकुलर डालता हूं तो ये परपेंडिकुलर यहां पे आएगा, मान लो इसको मैंने नाम दे दिया n, ठीक है। तो S2 n ये इतना क्या होगा, पाथ डिफरन्स, बरोबर की नाही. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, जर तुम्हाला हा S2n नसेल वापरायचा तर तुम्ही असंही म्हणू शकता की पाथ डिफरन्स किती, कोण मोठा आहे, S2p मायनस S1p इज द पाथ डिफरन्स. या दोन वेव जेव्हा P वर पोहोचल्या तर पाथ डिफरन्स किती असेल रे बाळा, S2p मधून S1p जर मायनस केलं तर तुम्हाला काय भेटते, त्या दोघांमधला पाथ डिफरन्स. आणि हा पाथ डिफरन्स साठी आता मला फॉर्म्युला काढायचा आहे. त्यासाठी मी काय करतो, थोडस जॉमेट्री यूज करतो. या डायग्राम मध्ये पहिले घेतो मी ट्रायंगल S1 इथून घ्या तो S2PC इन ट्रायंगल S2PC. पाइथागोरस थ्योरम लगाइए बच्चों. S2PC में S2PC दिसला का तुम्हाला, S2P आणि C. पाइथागोरस थ्योरम लावा बरं. व्हॉट इज पाइथागोरस थ्योरम, पाइथागोरस थ्योरम इज कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. म्हणजे तुम्ही लिहाल S2P चा काय होईल स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल CP चा स्क्वेअर प्लस काय होईल S2C चा स्क्वेअर. ओके आहे का, ओके. चला आता CP काय पहा, हे इथून पासून इथपर्यंत CP आहे. तर मी CP ला असं लिहू शकत का, हा बा इथून पासून PB किती आहे X आणि इथून B पासून C पर्यंत किती आहे D/2. तर हा टोटल काय लिहितो मी X प्लस D/2 चा होल ब्रैकेट स्क्वायर. क्लियर. उसके बाद में प्लस ये जो S2C है, यानी कि S2 से लेकर के C तक आएंगे तो ये इतना डिस्टेंस कितना है, कैपिटल D. तो क्या मैं इसको कैपिटल D का स्क्वायर लिख सकता हूं, यस. इसको थोड़ा सा एक्सपांड कर देते हैं और अप्लाई करते हैं A प्लस बी होल ब्रैकेट स्क्वायर. तो क्या होगा एक्स स्क्वायर प्लस 2 टाइम्स ऑफ x इंटू D/2. तो वो 2 और ये 2 चलता अंदर, 2x इंटू D/2 प्लस क्या होगा D/2 का स्क्वायर. तो क्या आएगा, इट इज D²/4 और प्लस क्या है कैपिटल D का स्क्वायर. यहां पे ये 2 क्या हो जाएगा कैंसल, तो x² प्लस XD प्लस D²/4 प्लस कैपिटल D चा स्क्वायर. हे झालं इक्वेशन नंबर 1. जैसे तुमने ट्रायंगल S2PC यूज किया, अब हम ट्रायंगल यूज करेंगे S1PA. ट्रायंगल S2PA. नाउ इथं थोडीशी ऍडजस्टमेंट करून जागा करून घेतो, बारीक लिहितो वाटलं तर. नाउ इन ट्रायंगल S1P आणि कोण रे A. ट्रायंगल इथपर्यंतच आहे, ठीक आहे. परत पायथागोरस थेरम लावा. काय होईल बोल नका, लक्ष द्या. S1 एकदम सोपा आहे, कारण उद्याचे क्वेश्चन सॉल्व्ह नाही होतील हे समजलं नाही तर. S1P चा स्क्वायर इज इक्वल्स टू, चलो क्या होगा PA चा स्क्वायर प्लस S1A चा स्क्वायर. कळतंय सर्वांना, ओके बढ़िया. अब PA देखो क्या है, PA X है क्या, नहीं. यार X में से जब मैं D/2 निकालूंगा तो मुझे PA मिलेगा. तो मैं इसको लिख सकता हूं X माइनस D/2 होल ब्रैकेट स्क्वायर एंड S1A इज अगेन क्या होगा कैपिटल D. तो यहां पे कैपिटल D का क्या होगा स्क्वायर. एक्सपांड करो, x² माइनस 2 टाइम्स ऑफ x इंटू D/2 प्लस D²/4 प्लस क्या होगा D का स्क्वायर. यहां पे ये 2 कैंसिल होगा, x² माइनस XD और प्लस D²/4 प्लस कैपिटल D². इक्वेशन नंबर 2 ये हो गया S1P का स्क्वायर. अब मुझे निकालना है पाथ डिफरेंस. मुझे क्या निकालना है, पाथ डिफरेंस. तो मैं क्या करूंगा S2P स्क्वेअर कुठे, हा इकडे कुठे आहेत, हा आहेत इथं लिहिलं नाही. S2P चा स्क्वेअर म्हणजे हे वाला इक्वेशन मधून हे वाला इक्वेशन माइनस करील. इक्वेशन 1 माइनस 2 हमको करना है, ठीक है. तो सब्सट्रैक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. तो क्या होगा S2P का स्क्वायर माइनस S1P का स्क्वायर. क्या है था फॉर्मूला में, दैट इज x², पहले याची व्हॅल्यू तो x² प्लस XD प्लस D²/4 प्लस कैपिटल D². हे व्हॅल्यू होती S2P स्क्वेअर ची. उसके बाद में माइनस S1P ची काय व्हॅल्यू होईल x² माइनस XD
प्लस डी स्क्वायर बाय 4 प्लस डी स्क्वायर। अब अगर माइनस साइन बच्चों अंदर मल्टीप्लाई करते हैं तो सबके साइन इधर चेंज हो जाएंगे, तो ये तो कंटिन्यू होगा, एक्स स्क्वायर प्लस एक्स डी प्लस डी स्क्वायर बाय 4 प्लस डी स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर, माइनस माइनस प्लस, यहां पे हो जाएगा एक्स डी, ये हो जाएगा माइनस डी स्क्वायर बाय 4 माइनस डी स्क्वायर। जो भी कैंसिल कर सकते हो कैंसिल कर लो। ये देखो प्लस एक्स स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर, डी स्क्वायर बाय 4 माइनस डी स्क्वायर बाय 4, डी स्क्वायर माइनस डी स्क्वायर, सिर्फ एक्स डी और एक्स डी क्या बन गया, 2 टाइम्स ऑफ एक्स डी, और ये तुम्हारे पास है s2p का स्क्वायर माइनस s1p का स्क्वायर। लेकिन ये हमारा पार्ट डिफरेंस नहीं है, पार्ट डिफरेंस क्या है, s2p माइनस s1p, तो यहां पे a स्क्वायर माइनस b स्क्वायर लगाओ, a माइनस b a प्लस b, तो ये होगा s2p माइनस s1p एंड s2p प्लस s1p इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ xd। अब देखो s2p और s1p डिवाइड में लेकर जाओ, तो s2p माइनस s1p इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ xd, डिवाइड में आएगा s2p प्लस s1p। लेकिन देखो इधर डायग्राम में आओ, s2p कौन सा है, ये, s1p कौन सा है, ये, लेकिन अगर ये जो डिस्टेंस है कौन सा, ये कैपिटल D, अगर स्मॉल d के कंपैरिजन में बहुत ज्यादा है तो आप s1p को और s2p को क्या ले सकते हो, d। आप इमेजिन करो हे 2 पॉइंट मी घेतला, हा s1 आणि हा s2 एकदम जवळ, ऑन स्क्रीन लय दूर, तर मग हा नेला p वर आणि हाही नेला p वर, तर दोघेची लेन लगभग सेमच झाली ना, आणि किती झाली ती लेन, लगभग एवढीच झाली d च्या बरोबर। जब ये दूरी इस दूरी के कंपैरिजन में बहुत दूरी है, झालं मग d घ्या लागते मग, ठीक है, तो क्या लेंगे हम d, तो दिस विल बिकम 2, समझ दे, 2xd अपॉन क्या ला 2 टाइम्स ऑफ कैपिटल D, अरे d प्लस d 2d कैपिटल D, d प्लस d कैपिटल D, 2d 2 कैंसल, xd अपॉन क्या हो गया कैपिटल D, और इसको हमने क्या बोला था, पाथ डिफरेंस। तो बेटा YDSE में अगर तेरे को मैं पूछूंगा कभी कभी, क्या कभी भी पूछ सकता, तो पाथ डिफरेंस कितना होता है, xd अपॉन कैपिटल D। कळतंय का तुम्हाला, काही अडचण नाही। मग आता तो P पॉइंट ब्राइट असेल का डार्क असेल यासाठी जर विचार करायचा असला, इफ पॉइंट P क्या लेंगे हम, ब्राइट, है ना, पॉइंट P को क्या मानेंगे, ब्राइट, तो पाथ डिफरेंस की कंडीशन क्या है ब्राइट पॉइंट के लिए, हमें पता है कि यार पाथ डिफरेंस हम लेते हैं n लैम्बडा, ब्राइट के लिए n लैम्बडा होता है ना, 1 लैम्बडा 2 लैम्बडा 3 लैम्बडा n लैम्बडा लेते हैं ना। कंस्ट्रक्टिव इंटरफेरेंस की कंडीशन क्या है, पाथ डिफरेंस n लैम्बडा, 2n, असं नाही लिहिलं का मी ना, 2n लैम्बडा बाय 2 दैट इज इवन मल्टिपल ऑफ लैम्बडा बाय 2। अरे बा हे ब्राइट पॉइंटची कंडिशन आहे ना, हे कंस्ट्रक्टिव्हची, ओके। आणि तुम्ही आताच काढलं की पाथ डिफरेंस काय असायला पाहिजे, तो असायला पाहिजे x इंटू डी अपॉन कैपिटल D। तो अगर इन दोनों को इक्वेट किया जाए, अगर इन दोनों को क्या किया जाए, इक्वेट, तो मुझे मिलेगा दैट इज x स्मॉल d अपॉन कैपिटल D इज इक्वल टू क्या मिलेगा बच्चों, n लैम्बडा। तो यहां से मुझे x इज इक्वल टू मिल जाएगा n लैम्बडा कैपिटल D अपॉन क्या मिलेगा, स्मॉल d। एंड व्हाट इज दिस x, x इज द डिस्टेंस ऑफ दैट p फ्रॉम b। तो मैं अगर n नंबर की बैंड है तो इसके सफिक्स में x भी लगा सकता हूं, तो इसका मतलब आपको कोई पूछे कि व्हाट इज xn, इट इज द डिस्टेंस ऑफ nth, कोणती मानी है तुमने, ब्राइट nth, क्योंकि p पॉइंट पे nth नंबर की ब्राइट बैंड बन रही ना, है ना। अगर मैं 1 लिखूं तो फर्स्ट नंबर की ब्राइट बन रही p पे, n की वैल्यू 2 कर दूं तो 2 नंबर की बन, नहीं समजलं तुम्हाला सध्या, समजेल, लक्ष द्या फक्त, nth bright band, xn is the distance of n bright band from central bright band, CBB, central bright band म्हणजे b फक्त, त्याला सेंट्रल ब्राइट बँड म्हणू आपण, कळलं का। समजा मी तुम्हाला म्हणलो व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ फर्स्ट ब्राइट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राइट बँड, हा पहा हे सेंट्रल ब्राइट बँड, मग समजा या हे सेंट्रल हा ब्राइट, हे ब्राइट, ए ब्राइट, ए ब्राइट, ब्राइट ब्राइट ब्राइट, आणि हे काय डार्क। इथं इंटेन्सिटी लाईटची एकदम जास्त,
पण हळूहळू इंटेन्सिटी कमी 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 0 वाढली 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 ब्राईट डार्क गेली गेली गेली. समजलं ना तुम्हाला? म्हणजे सेंट्रल ब्राईट बँड पासून समजा एखादी आता हे सेंट्रल ब्राईट पासून हे कोणती आहे सांगा बरं? ही हा डार्क आहे पण कोणती डार्क? पहिली. तुम्ही थांबा तसेच थांबा तुम्ही. हा इकडे लक्ष द्या. हे कोण आहे? हे कोण आहे? बँड आहे. अबे सेंटरची बँड आहे ना, म्हणजे बी काय? सेंट्रल ब्राईट बँड. चला सेंट्रल ब्राईट बँडच्या वर चला. चला वर. सेंट्रल ब्राईट बँड नंतर हे कोणती आली? डार्क. पण हे पहिली डार्क आहे ना, तर धिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट डार्क. समजलं का? आता चला वर चला. हे कोणती आहे? फर्स्ट ब्राईट. चला हे हा नेक्स्ट सेकंड ब्राईट. मग मी तुम्हाला म्हटलं की बाबू रे सेकंड ब्राईटचं डिस्टन्स सांग, तर तू अटून पासून मोशील ना, अटून पासून इथपर्यंत दिस इज द डिस्टन्स ऑफ सेकंड ऑफ ब्राईट बँड. आणि ब्राईटचा जनरल फॉर्म्युला माहित पडला तुले? एक्सन इज इक्वल टू काय असते? एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तर जर मला दुसऱ्या नंबरची, हे ब्राईट साठी आहे, ब्राईट साठी जर मला एन ची किंमत मी 2 घेतली, डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राईट बँड इज इक्वल टू 2 लॅम्बडा डी बाय स्मॉल डी. हे झालं सेकंड ब्राईट बँडचं डिस्टन्स. नाही समजलं का रे? तसं समजलं ना? आता फर्स्ट घेतलं तर काय होईल? डिस्टन्स ऑफ फर्स्ट ब्राईट बँड काय होईल? यांची किंमत 1 लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. समजलं? अन भाऊ सेंट्रल ब्राईट बँडच्या वर जशी पहिली ब्राईट आणि दुसरी ब्राईट आहे की नाही, तशी सेंट्रल ब्राईट बँडच्या खाली बी पहिली ब्राईट आणि दुसरी ब्राईट आहे. म्हणजे वर बी पहिली दुसरी तिसरी, खाली बी पहिली दुसरी तिसरी. तर दोन्ही साईडनं पॅटर्न असते. दोन्ही साईडनं जेव्हा क्वेश्चन्स मध्ये तो सांगत जाईल आपल्याला की वन साईडची सेकंड ब्राईट घ्या, अदर साईडची फर्स्ट डार्क घ्या आणि त्या दोघींमधलं अंतर सांगा. ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. ते आता आपण करूच. समजा तुझ्या लक्षात आलं का मी काय बोलू राहिलो? तर मला सांगा व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ यंथ ब्राईट बँड, डिस्टन्स ऑफ यंथ ब्राईट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. कळलं सर्वांना हे? ओके. आता जर समजा मला पाहिजे डार्कचं, इफ पॉइंट पी हा कसा मानला मी ना? डार्क. तर मग पाथ डिफरन्स काय असते डार्कच्या कंडिशन साठी? काय असतो? टॉइसन -1 लॅम्बडा बाय 2. अरे बाबा ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असते ना. पण तुम्हाला माहित आहे की पाथ डिफरन्स तर काय असते YDSC मध्ये? एक्स डी अपॉन कॅपिटल डी. लेफ्ट हँड सेम तर राईट हँड इक्वेट करतो. एक्स डी अपॉन कॅपिटल डी इज इक्वल टू टॉइसन -1 लॅम्बडा बाय 2. मला एक्स काढायचं आहे. काय काढायचं आहे? एक्स. मग एक्स काढायचं आहे तर एक्स इज इक्वल टू काय होईल? टॉइसन -1 लॅम्बडा बाय 2 इंटू कॅपिटल डी अपॉन काय होईल? स्मॉल डी. आणि हे डिस्टन्स कोणाचं झालं? एन नंबरची बँड आहे ना, तर डिस्टन्स कोणाचं झालं? एन नंबरची. पण कोणती? डार्क. सो डिस्टन्स ऑफ एन डार्क बँड फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड कसं काढसाल? 2n-1 लॅम्बडा डी अपॉन 2d. आणि इथं जर मी तुम्हाला विचारलं सेकंड नंबरची डार्क पाहिजे, सेकंड नंबरची डार्क किंवा फर्स्ट नंबरची घेऊ, फर्स्ट नंबर, तर मी याला लिहितो असं, इकडे एरो दाखवतो. डिस्टन्स ऑफ कोणती आहे? फर्स्ट डार्क इज इक्वल्स टू काय होईल? 2 यांची किंमत 1 - 1 लॅम्बडा डी अपॉन 2d. 2 - 1 1. तो काय येईल? लॅम्बडा डी अपॉन 2d. पा या ब्राईटचं किती होतं डिस्टन्स? कुठे गेलं ते? लॅम्बडा डी बाय डी. तर डार्क बरोबर लॅम्बडा डी बाय 2 आलं. समजून आलं का? ओके. त्यानंतर नेक्स्ट सेकंड ब्राईट. डिस्टन्स ऑफ सेकंड डार्क. डिस्टन्स ऑफ सेकंड डार्क. बोला 2 टाइम्स ऑफ एन किती? 2. 2 2 जा 4. 4 - 1 3. तर किती येईल? 3 लॅम्बडा डी अपॉन 2d. दिस इज द डिस्टन्स ऑफ सेकंड डार्क बँड. कळलं का? हा. मग आता इथं जर इथपर्यंत जर तुम्ही पोहोचले असाल तर ठीक आहे. आता शेवटचा टॉपिक आहे क्लासचा,
बँड विड्थ. आता बँड विड्थ काय असते? बँड विड्थ म्हणजे समजा ही ब्राईट बँड आहे, तर या बँडची रुंदी असेल ना, काहीतरी विड्थ असेल ना, डार्कची बी रुंदी असेल, तर आपल्याला विड्थ काढायची एखाद्या बँडची. तर मला समजा ब्राईट बँडची विड्थ काढायची आहे, तर मी काय करतो, दोन डार्क मधलं डिस्टन्स जर मी काढलं तर मला विड्थ कोणाची भेटते? ब्राईट बँडची. किंवा 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 मी जर दोन ब्राईट मधलं डिस्टन्स काढलं, पाय कुठे गेलो, दोन ब्राइट मधलं डिस्टेंस काढलं तर मला विड्थ कोणाची भेटते? डार्कची. सो यहां पे बैंडविड्थ लिखेंगे. बैंडविड्थ मतलब इट इज द डिस्टेंस बिटवीन टू सक्सेसिव ब्राइट और टू सक्सेसिव डार्क बँड्स. आणि जे बँडविड्थ ब्राईटची आहे तेच डार्कची असते, कारण ते इक्वली स्पेस असतं, तर काही टेन्शन नाही. ठीक आहे. मग आता मी काढतो बँडविड्थ फॉर द डार्क बँड. ठीक आहे. बँडविड्थ फॉर डार्क. मग डार्कची बँडविड्थ, बँडविड्थला डिनोट करण्यासाठी माझ्याकडे दोन सिंबल आहेत. एक तर मी बीटा यूज करतो किंवा कॅपिटल एक्स, बीटा किंवा कॅपिटल एक्स. तर मला सांगा, मला जर समजा डार्कची विड्थ काढायची आहे तर मला डिस्टन्स कोणाकोणाचा माहित लागेल, डिफरन्स कोणाचा घ्यायला लागेल. मला समजा या डार्कची मला विड्थ काढायची आहे, तर मला पहिल्या नंबरची ब्राईट, हे आहे पहिल्या नंबरची ब्राईट, हे आहे दुसऱ्या नंबरची ब्राईट, या दोघींचे डिस्टन्स लागेल इथून पासून. याचं डिस्टन्स समजा 3 सेंटीमीटर आहे, याचं डिस्टन्स समजा 2 सेंटीमीटर आहे, तर डार्क बँडची विड्थ किती झाली? 1 सेंटीमीटर. लक्षात आलं का तुम्हाला? याचं डिस्टन्स 15 आहे आणि याचं डिस्टन्स समजा 13 आहे, तर डार्कची विड्थ किती झाली? 2 सेंटीमीटर. तर जेवढं डिस्टन्स सेकंड ब्राईटचं आहे त्यामधून फर्स्ट ब्राईटचं डिस्टन्स मायनस केलं तर मला विड्थ कोणाची भेटेल? डार्क बँडची. तर मी बँडविड्थ फॉर द डार्क काढून आलो, तर मला फॉर्म्युला कोणता घ्यायला लागेल? डिस्टन्स ऑफ ब्राईट. वी नो दॅट डिस्टन्स ऑफ ब्राईट बँड फ्रॉम CBB. What is that? Distance of nth number of bright band is equals to n lambda d upon d for first bright band. For first bright band n is equals to what? 1. So distance of first bright band is equals to n की कीमत 1, तो क्या होगा? lambda d by d. अच्छा, distance now for second bright band किती भी घेऊ शकता, तर n ची किंमत किती? 2. तो डिस्टन्स ऑफ सेकंड ब्राइट बँड इज इक्वल्स टू n ची किंमत 2, तर काय होईल? 2 लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. जर तिसरा घेतला तर 3 लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. पण आपल्याला फक्त विड्थच पाहिजे ना, तर विड्थ काय असते? विड्थ बीटा इज इक्वल्स टू कुठल्याही दोन ब्राइट बँड मधलं डिस्टन्स. इट इज द विड्थ ऑफ द डार्क बँड. तर ते काय करेल मी? x2 कोणती आहे पण? x2 ब्राइट मायनस x1 ऑफ ब्राइट. ठीक आहे. आणि हे विड्थ झाली डार्क साठी. ठीक आहे. तर x2b किती आहे? 2 लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी मायनस 1 लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. तर दोन मधून एक गेला करायला, लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. दिस इज द बँड विड्थ. आता मी तुम्हाला ब्राइट साठी काढून दाखव, डार्कची काढली मी ब्राईटला घेऊन, तर तुम्ही ब्राईटची जरी काढली तरी तेच येणार आहे. ते बी करून दाखवतो वाटलं तर मी. पण काय भेटणार आहे तुम्हाला? फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थचा फॉर्म्युला काय? लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. दोन फॉर्म्युले पाठ करून खड्ड्यात गेलं लेक्चर. पहिला फॉर्म्युला, पाथ डिफरन्स YDSC मध्ये काय असते? एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. पाथ डिफरन्स YDSC मध्ये काय असते? एक्स स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. पण एक्स कोणता? स्मॉल. आणि त्या एक्सचा अर्थ काय होते? इट इज द डिस्टन्स ऑफ एनी बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राइट बँड. आणि दुसरा फॉर्म्युला आपण विड्थचा लक्षात ठेवू. फ्रिंज विड्थचा, बँड विड्थचा ज्याला म्हणतो आपण, तो असते लैम्ब्डा कैपिटल डी अपॉन स्मॉल डी. अब हम एक बार बैंडविड्थ ब्राइट के लिए भी निकाल के देखते हैं. ठीक है, टाइम झाला का? अच्छा थांब, थोडंसंच राहिलं रे यार, एकच टॉपिक राहिलं. सोपी आहे, लक्ष द्या. एका मिनिटात सांगतो ना, एका मिनिटात. जाऊ दे, आले सर. हो आलो, एका मिनिटात.